सरप्राईज. नॉटी पप्या तू? हा मी. नॉटी पप्या? हा मी नॉटी पप्या तू? पप्प्या मीच पप्प्या. Oh God. ए मुक्ता तू थांबा इथेच थांब. ए पप्या ते करून दाखव ना. पकड 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 मी मोठा माकड. हा ए पप्या कर ना. अरे कर ना. अरे तुला आर्याचा आनंदी चेहरा बघायचा होता ना. कडकी असं म्हणाला? अगं हो. आर्या तुला माहितीये का तुझा आणि तुझ्या आनंदाचा हा खूप विचार करतो. बरोबर ना पप्या? हा बरोबर आहे. हा पकड 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 मी मोठा माकड. पकड 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 मी मोठा माकड. आय लव्ह यू. शेवटची ऍडिशन छान होती. माकड आय लव्ह यू म्हणते. चुकलं. माकडाचं टायमिंग चुकलं. पण तू इथे काय करतोयस? मी इथं क्रिकेट मी फिरायला म्हणजे सारंग जिगरी आहे ना आपला त्याच्याबरोबर मन मोकळं करायला आलतो. ए पण काही म्हणा आपण बालपणीचे मित्र इतक्या वर्षांनी एकत्र आलोय. आता मस्त धमाल करू काय पप्या? आर्या आपण चांगले मित्र असताना ते आपलं लग्नाचं कसं आय मीन तू बोलली नाहीस. असं काय पाहतोय? आर्या काय झालं तुला बघून त्याला आनंद झालाय ना आणि तो आनंद त्याच्या अंगात असा भिनलाय. बरं पप्या ऐक ना तू जरा बाहेर जातोस का? मला सारंगशी बोलायचंय. नाही कशाला ना. नाही ए नाही काय ग म्हणजे आर्या तू केवढा लांबचा प्रवास करून आली आहेस ग. थकली असशील तू. हा जा फ्रेश हो. आणि आपण काय नंतर बोलू. जा. काळजीनं म्हणतोय तो. हो काळजीनं जा ना. ओके येस आलेस मी. बाय. बाय. आपल्या नात्याची नव्याने सुरुवात होते. आलेच मी. मुक्ता मला तुझी हेल्प हवी. खरं सांगू का यावर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल कारण ह्यो तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. मी जरी तुमची फ्रेंड असले तरी या घरात कामाला पण आहे. मला तेवढंच करू द्या. पण मला खरंच काही सुचत नाहीये. मला तुझी मदत हवी आहे. अहो मग यांची मदत घ्या ना. पप्या भाऊ आहेत की. पप्या भाऊ आहेत नाही होते. म्हणजे हे बघ मला ना आता तुझी साथ हवी आहे. प्लीज यार मला मदत कर ना. यापुढे चुकूनही या घराचा नियम मोडता कामा नये.
या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. उगा भाऊक होऊन कोणाला मदत करायला जायला नको आणि परत तसं लाचाड पण माग नको. प्लीज यार. पण तुम्हाला ती आवडत असेल तर तुम्ही तिच्यासोबत लग्न का नाही करत आहे? पप्या भाऊ, माफ करा, पण मी आज तुमच्या जागेवर असते ना तर मी या लग्नाला पाठिंबाच दिला असता. अहो, या घरच्यांची, आर्याची, सगळ्यांची इच्छा आहे, आपण कशाला मध्ये पडायचं? कारण त्याचं खरंच तिच्यावर प्रेम आहे आणि माझं नाहीये. आपण तुमचं का नाहीये? नाहीये तर नाहीये ना. असं कसं नाहीये? असायला पाहिजे ना. हे असायला पाहिजे म्हणजे? आणि तिच्यावरच का असायला पाहिजे? मग दुसऱ्या कोणावर आहे का? अहो सांगा ना, दुसऱ्या कोणावर आहे का? तुम्हीच तर फ्रेंड आहे म्हटला होता, एकमेकांना सगळं सांगू शकतो. मग सांगा ना, कोणावर प्रेम आहे? सांगताय ना? चला चला, मोठ्या मालकाने सगळ्यांना खाली बोलवलं, लवकर चला लवकर. हो हो. सारंग भावा, जावं लागतंय आता. चला. तुमची ती शुगर फॅक्टरी व्यवस्थित चालू आहे. आले का सगळे? आले? हो, आले आले. हा कुठं आहे सारंग? अरे ये बाळा ये. तर आज या लग्नाच्या निमित्ताने निंबाळकर आणि नगरकर असे दोन कुटुंब कायमची एकत्र येत आहेत. त्या अनुषंगाने एक आनंदाची घोषणा करायची. म्हणजे सारंग आणि आर्या हे लग्नाच्या बंधनामध्ये अडकणारच आहेत, पण त्या बरोबरीने त्यांना आम्ही एका उद्योगाच्या बंधनामध्ये अडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे.